जय महाराष्ट्र. वेळ सकाळी 8:48. लेअर जेट 45 विमान बारामती एअरपोर्टवरती लँड करण्यासाठी तयार होतं आणि अवघ्या 2 मिनिटात त्याचा स्फोट होतो आहे. नेमकं शेवटच्या 2 ते 3 मिनिटात काय घडलेलं आहे याची जी काही प्रथमदर्शनी माहिती येते, फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन येते आहे, जी ATC म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या मार्फत आलेली इन्फॉर्मेशन असेल किंवा पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी जे कॅप्टन आहेत गौरव जाधव यांच्याशी संवाद साधलेला आहे त्यांच्या एक्सपिरियन्सच्या अनुसार नेमकं आपण तर्कवितर्क बांधतोय आणि सत्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे की शेवटच्या 5 मिनिटात नेमकं काय घडलं आहे. पहिलं गोष्टीची शंका आपल्या सगळ्यांना मनात येते की ती म्हणजे नियमाचं पालन झालं नाही का, तर ते तसं नाही आहे. कॅप्टन एक्सपिरियन्स होते, क्रू मेंबर्स एक्सपिरियन्स होते, नियमाचं पालन अगदी झालं होतं. दुसऱ्यात शंका अशी येते की मग काही टेक्निकल ग्लिच किंवा तांत्रिक अडचणी विमानामध्ये झाल्या होत्या का, तर तसंही काही दिसून येत नाही आहे. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न येतो की बारामतीचं रनवे जे की ओव्हरस्पिल झालेलं आहे एअरक्राफ्ट, त्यामुळं रनवे छोटा होता का आणि त्यामुळं या गोष्टीचा अनर्थ घडलेला आहे का, तर तसंही नाही आहे. नेमकं यापैकी कोणतं कारण आहे? अगदी 2 मिनिटात शेवटच्या लँड करते वेळेस जो काही प्रकार घडलेला आहे तो सविस्तर जाणून घेणार आहोत. आता वेळ आहे 8:46 ज्यावेळेस फर्स्ट अप्रोच ज्याला आपण म्हणतो प्रथम लँडिंग करण्याचा प्रयत्न केला आणि प्रथम लँडिंग करते वेळेस पायलट आणि कॅप्टन या दोघांनाही जे कोणी पायलट होते आणि कॅप्टन होते त्यांना कॉन्फिडन्स नव्हता, की आत्मविश्वास नव्हता की लँडिंग सेफ राहील. त्यामुळं त्यांनी काय केलं, अशा वेळेस जे जनरली करतात सेकंड अप्रोच म्हणजे पहिलं गोवा राऊंड करतो आपण, एक चक्कर मारला जातो, फेरी मारली जाते आणि परत रनवेच्या सुरुवातीला येऊन लँडिंगचा प्रयत्न केला जातो. आता यावेळेस होतं काय की सकाळी 8:48 पहिला अप्रोच 46 झालेला होता, 45च्या आसपास. आणि ज्यावेळेस पहिल्या अप्रोचला त्यांना कॉन्फिडन्स नव्हता, या रनवेवरनं पहिल्या अप्रोच कॉन्फिडन्स नसल्यामुळं त्यांनी परत टेक ऑफ केला. टेक ऑफ केल्यानंतर गो अराऊंड म्हणजे आपण एक फेरी घेतोय. आता फेरी घेताना अपेक्षित असं होतं की ही फेरी पूर्ण झाली पाहिजे होती, जिथं रनवे सुरू होतोय तिथून कंप्लीट झाली पाहिजे होती आणि परत एकदा लँडिंग करायला पाहिजे होतं. परंतु यावेळेस ज्यावेळेस गो अराऊंड करण्यात आलं आणि जे टर्न घेण्यात आला, जो टर्न बसला तो एकदम स्टीफ टर्न म्हणजे एकदम तीव्र टर्न बसलेला आहे. आणि ATCचा जो एअरक्राफ्ट डेटा 24चा जो डेटा आहे त्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे की कशाप्रकारे एकदम स्टीफ किंवा तीव्र टर्न झाला आहे. आणि तो तीव्र टर्न झाल्यामुळं सेकंड अप्रोच जो होता तो जे काही रनवे आहे, रनवेच्या सुरुवातीला प्लेन थांबायला पाहिजे होता, जिथून की तुम्हाला जास्तीत जास्त स्पेस भेटला असता लँडिंगला. परंतु मधोमध ते प्लेन परत एकदा यू टर्न घेतल्यानंतर गो राऊंड अप्रोचला आणि पुन्हा लँडिंगला सेकंड अप्रोच करण्याचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत ते रनवेच्या मध्यभागी होतं. आणि ज्याही वेळेस ते खाली आलं म्हणजे जमिनीशी त्याचा संपर्क झाला आणि त्यावेळेस जो रनवे होता तो रनवे अक्षरशः कमी होता. आणि त्यावेळेस कॅप्टनने जे काही नियम असतात, ज्या काही सूचना असतात त्याच्याप्रमाणे जे ब्रेकिंग सिस्टम्स आहेत, नेव्हिगेशन सिस्टम्स आहेत, त्यामार्फत अँटी ब्रेकिंग या सगळ्या गोष्टीचा वापर केला. परंतु स्पीड किंवा आपण म्हणतो गती जास्त असल्यामुळे ते ओव्हरस्पिल झालं. ओव्हरस्पिल म्हणजे ते रस्त्याच्या जे काही एअरक्राफ्टचं रनवे आहे त्याच्यापासनं दूर निघून गेला आणि त्याचा स्फोट झाला. आता यामध्ये ही घटना जी घडली आहे तर त्यामध्ये नियमाचं पालन झालं नाही आहे का, तर नियमाचं पुरेपूर पालन झालेलं आहे. मात्र एक रिअरेस्ट ऑफ द रिअर घटना म्हणजे दुर्मिळातली दुर्मिळ घटना आहे की सेकंड अप्रोच करताना जो गो अराऊंड झालेला आहे त्यामध्ये जो तीव्र टर्न झालेला आहे त्यामध्ये थोडीफार गल्लत झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलीच गल्लत ही झालेली नाही आहे. आता टेक्निकल ग्लिचच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर यामध्ये तांत्रिक अडचणी प्लेनमध्ये होत्या का, तर प्लेनमध्ये कुठलीच तांत्रिक अडचण नव्हती. जर तसं काय असतं तर ATC म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलरला जे ज्याही वेळेस काही अनर्थ घडणार असतो किंवा काही सूचना द्यायच्या असतात, जसं मेडे नावाचा आपण एक संकेत पाठवला जातो ATCला, तसा संकेतही आलेला नाही आहे. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत कॅप्टनला कॉन्फिडन्स होता, त्या क्रू मेंबर्सला कॉन्फिडन्स होता की आपण अद्यापही म्हणजे चुकलो नाही आहे किंवा काही अनर्थ घडणार आहे. आणि ज्याही वेळेस प्लेन सेकंड अप्रोचला लँड झालं आणि रनवे छोटा पडायला लागला त्यावेळेस ते ओव्हरस्पिल झालं आणि त्यावेळेस ते ओव्हरशूट झालं म्हणजे रनवेच्या पलीकडच्या साईडला गेलं आणि त्यामुळं जे क्रॅश झाला आणि त्याच्यामध्ये स्फोट झाला. आता यामध्ये तिसरी महत्त्वाची शंका अशी आहे की रनवे छोटा होता का, तर रनवे अजिबात छोटा नव्हता. जे लेझर जेट 45 आहे त्याला जे लागणारं रनवेची लेंथ असते ती म्हणजे 2400 ते 2700 फीटची असते. परंतु बारामतीचं रनवे जो होता तो 58 म्हणजे 5800 फूटचा होता, जो की गरजेपेक्षा दुप्पट होता. मग यामध्ये बरेच सारे तर्कवितर्क लावले जात आहेत की आणखीन कॅप्टनला रनवे लक्षात आला नाही का, तर कॅप्टनला रनवे लक्षात आलेला होता, ते त्यांच्या ठिकाणी बरोबर होते. शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित चालू होत्या. परंतु ज्याही वेळेस सेकंड अप्रोचचं
लँडिंग झालं आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की रनवे खूप कमी पडतोय आणि जे ब्रेकिंग्स त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते ओव्हरशूट झालेलं आहे. आता या काही प्रथम प्रदर्शनी अंदाज बांधण्यात येत आहे. यामध्ये कॅप्टनची चूक नाही आहे ना तांत्रिक बिघाड आहे, परंतु ही रिअरेस्ट ऑफ द रिअर घटना आहे. आणि याच्या संदर्भात आता जे काही नवीन पुढचे तपास आहेत आणि यामध्ये जी FDR असतं म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर, जे काही फ्लाईटमध्ये होतं त्याचं रेकॉर्डिंग जे होतं FDRमध्ये, त्याच्यावरती अभ्यास केल्यानंतर काही आणखी माहिती पुढे येईल. सोबतच एक CDR असतो जो म्हणजे कॉकपिट डेटा रेकॉर्डर, ज्यामध्ये की कॉकपिटमध्ये जे पायलट्स संवाद साधतात एकमेकांशी, त्यांचे काही बातचीत झाली होती का, काय संवाद झाला होता का, काही संकेत त्यांना दिसले होते का, याबद्दलही रिपोर्ट्स आणखीन येणं बाकी आहे. जसंही त्या रिपोर्ट्स येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूया. परंतु ही जी काही घटना आहे अत्यंत दुर्दैवी दुर्मिळ घटना आहे आणि महाराष्ट्राच्या राजनीतिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीच न भरून निघणारी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ आणि पवार कुटुंबियांना या दुःखातनं सांभाळण्यासाठी धैर्य देऊ. धन्यवाद.